भूदेवीचा पुत्र नरकासूर अत्यंत पराक्रमी होता. सारे देवही त्याला घाबरून होते. इंद्राशी त्याचं शत्रुत्व असल्यामुळे तो देवता आणि ऋषीमुनींसोबत दुर्व्यवहार करत असे आणि त्यांच्या धार्मिक अनुष्ठानात विघ्न निर्माण करत असे. भूमिपुत्र असल्यामुळे भौम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या असुराने एकदा हत्तीचा वेश धारण करून त्वष्टाची कन्या कशेरूचं अपहरण केलं आणि तिला घेऊन तो प्रागज्योतिषपूर या आपल्या राज्यात गेला. त्याने देवतांच्या, मनुष्यांच्या आणि गंधर्वांच्या कन्यांचं अपहरण केलं होतं. तसंच त्यांची रत्नही चोरली होती. अशा प्रकारे जबरदस्तीने पळवून आणलेल्या 16,100 स्त्रियांना तो मणिपर्व पर्वतावर बनवलेल्या अलका नगरीत मुरा नावाच्या दैत्याच्या संरक्षणाखाली ठेवत असे. मुरा आपल्या 10 पुत्रांसह इतर राक्षसांना बरोबर घेऊन प्रागज्योतिषची रक्षा करत असे. नरकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून असा वर प्राप्त केला होता की त्याचा वध केवळ त्याच्या आईच्या इच्छेनुसारच होईल. अशा प्रकारचा वर प्राप्त केल्यानंतर नरक अधिक उन्मत्त झाला. त्याने देवमाता अदितीचाही अपमान करून तिची कुंडल चोरली. नरकासुराच्या अशा कृत्याने संतप्त झालेले देवराज इंद्र एके दिवशी आपल्या दैवी वाहनावर ऐरावत नावाच्या हत्तीवर आरूढ होऊन द्वारकेला आले. श्रीकृष्ण, बलराम आणि उग्रसेनाकडून यथोचित सत्कार स्वीकारल्यानंतर ते उद्गारले, हे देवकी नंदना, नरक नावाचा राक्षस ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त झाल्यामुळे माजला आहे. त्या दैत्याने देवमाता अदितीची कुंडलही चोरून नेली आणि तो रोजच धर्मात्मा ऋषी आणि देवतांच्या विरोधात कृत्य करत असतो. तेव्हा तुम्ही योग्य वेळ साधून या पापात्म्याचा या लोकातून उद्धार करा. इंद्रानं आपल्या बरोबर आलेल्या विनतानंदन गरुडाचं गुणगान करत म्हटलं, अंतरिक्षात संचार करणाऱ्या या गरुडावर आरूढ होऊन प्रागज्योतिष्य नगरात जा आणि त्या पाप्याचा संहार करा. अशा प्रकारे देवतांचं म्हणणं मान्य करून श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि सत्यभामेसह गरुडावर आरूढ होऊन नरकाचा वध करण्यासाठी प्रागज्योतिष नगराच्या दिशेने ते निघाले. प्रागज्योतिषच्या द्वारावर पोहोचल्यावर श्रीकृष्णाने आपल्या शारंग धनुष्यावर प्रत्यंचा चढवून टणत्कार केला. तो ध्वनी ऐकून क्रोधित झालेल्या मूरने त्याच्यावर हिरे आणि सुवर्ण जडित असुरी शक्तीने प्रहार केले. त्या शक्ती कृष्णाने आपल्या बाणांनी नष्ट केल्या. त्यानंतर मूर हातात एक गदा घेऊन श्रीकृष्णाच्या अंगावर धावला. श्रीकृष्णाने आपल्या अर्धचंद्र बाणाने ती गदाही नष्ट केली आणि मग एका भाल्याने त्या दैत्याचं मस्तक धडावेगळं केलं. मूरला मारल्यानंतर श्रीकृष्ण पुढे निघाले. तेव्हा प्रागज्योतिषचे पहारेकरी निस्सुंद आणि हयग्रीव यांच्याशी त्यांची गाठ पडली. निस्सुंदाने श्रीकृष्णावर बाणांचा वर्षाव केला, जो श्रीकृष्णाने पर्जन्य नावाच्या दिव्यास्त्राने थांबवला. त्यानंतर निस्सुंदाने 10 दिशांनी बाण सोडले आणि गरुडाला वेढा घातला. मग माधवाने सावित्र नावाच्या दिव्यास्त्राने तो बाणांचा वेढा भेदला. त्यानंतर श्रीकृष्णाने निस्सुंदचा रथ आपल्या बाणांनी नष्ट केला. त्याच्या सारथ्याला आणि घोड्यांना ठार केलं आणि नंतर भाल्याने त्याचा शिरच्छेद केला. देवांबरोबर 1000 वर्ष युद्ध करणारा निस्सुंद मृत्युमुखी पडलेला बघून हयग्रीव आणि पंचनद नामक भयानक असुरांसह 8 लाख राक्षसांच्या सेनेनं गरुडावर आरूढ श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामेवर आक्रमण केलं. अशा प्रकारे हयग्रीव आणि 8 लाख असुरांचा संहार करून श्रीकृष्ण प्रागज्योतिषच्या आत शिरला, जिथे त्यांची गाठ पंचनद नावाच्या राक्षसाशी पडली. पंचनदाचा संहार केल्यानंतर श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख फुंकून भीषण शंखनाद केला. शंखध्वनी ऐकून संतापाने पेटून उठलेला नरकासूर एका विशाल रथावर स्वार होऊन
श्रीकृष्णापुढे येऊन उभा ठाकला. नरकासूर आणि त्याच्या सेनेनं चहूबाजूंनी श्रीकृष्णावर आपल्या विभिन्न अस्त्रांनी प्रहार केला. ते पाहून श्रीकृष्णांनीही आपलं शारंग धनुष्य हाती घेतलं आणि असुर सेनेवर बाणांचा वर्षाव केला. श्रीकृष्णाच्या बाणांनी घायाळ झालेली असुर सेना इकडे तिकडे धावू लागली. श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी नरकासुराच्या रथाची अक्षरशः चाळण केली. तेव्हा नरकासुराने केशवावर मायावी अस्त्राने वार केला. श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्या अस्त्राचे 2 तुकडे करून टाकले. त्यानंतर श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याचा सारथी आणि घोडेही ठार केले. माधवाने आपल्या बाणांनी नरकाचे कवचही भंग केले. आपलं कवच भंग झाल्यावर नरकासुराने लोखंडी सुळाने श्रीकृष्णावर प्रहार केला. तो सूळ आपल्या दिशेने येतो आहे हे पाहून श्रीकृष्णांनी एका तीक्ष्ण बाणाने त्या सुळाचे 2 तुकडे केले. नरकासूर आणि श्रीकृष्ण दोघातलं हे भीषण युद्ध जवळजवळ सुमारे 2 घटका चाललं. त्यानंतर मधुसूदनाने सत्यभामाच्या अनुमतीने आपल्या सुदर्शन चक्रानं नरकासुराच्या शरीराचे 2 तुकडे केले. नरकासुराचा अंत झाल्यावर भूदेवी प्रकट झाली आणि तिने माधवाला प्रणाम केला आणि देवी अदितीची कुंडलं त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर श्रीकृष्णांनी सत्यभामेसह नरकाच्या महालात प्रवेश केला आणि त्याच्या कोशागारातील रत्न, माणकं आणि सारं धन अनेक गाड्यांवर लादून द्वारकेत पाठवून दिलं. त्याच्या महालात बंदी बनवून ठेवलेल्या 16,100 स्त्रियांना त्यांनी मुक्त केलं. श्रीकृष्णांनी त्यांना मुक्त केल्यावर त्या सर्वांनी श्रीकृष्णाकडे आपला पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी प्रार्थना केली, जेणेकरून त्यांचा उद्धार होऊ शकेल. श्रीकृष्णांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना पालखीत बसवून उरलेल्या असुरांमार्फत द्वारकेत पाठवलं. अखेर श्रीकृष्ण देवी सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन इंद्रलोकी गेले. इंद्र आणि इंद्रायणीकडून यथोचित सत्कार ग्रहण केल्यावर ते दोघं देवमाता अदितीला भेटले आणि तिची दिव्य कुंडलं तिला अर्पण केली. देवमाता अदितीने सत्यभामेला चिरयौवनाचा आशीर्वाद दिला. त्यानंतर ते दोघं द्वारकेत परत आले. भगवान श्रीकृष्ण आणि भूदेवीचा अवतार देवी सत्यभामा यांच्याद्वारे नरकासूर वध ज्या दिवशी झाला तो दिवस दरवर्षी नरक चतुर्दशीच्या रूपात साजरा केला जातो. दिवाळीच्या 1 दिवस आधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला काही भागात छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. या युद्धात मूर राक्षसाचा वध केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण मुरारी या नावानेही ओळखले जाऊ लागले.